सतत काही ना काही टेन्शन वाटत राहणं, आपल्या कामामध्ये लक्ष न लागणं, आपली काम करण्याची जी कॅपॅसिटी होती ती कमी होणं, आपली झोप बरोबर न होणं किंवा झोपेला वेळ मिळतो पण आपल्याला झोप येत नाही, मध्ये मध्ये झोप तुटते किंवा दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटत नाही, एनर्जी नसणं आणि सतत काही ना काहीतरी आपल्या मनात विचार चालू राहणं, अशी जी ही लक्षणं दिसत आहेत, ही लक्षणं कसल्या ना कसल्या तरी टेन्शनची अशी असतात. आणि काही काळानंतर समजा एक 5-6 दिवसानंतर ही लक्षणं बंद झाली तर आपल्याला कदाचित कुणाला काही भेटायची गरज नाहीये. पण ही लक्षणं जर 2 आठवडे 3 आठवडे सतत राहत असतील, विनाकारण राहत असतील, समजा एखादं टेन्शनचं काही कारण होतं, म्हणजे काही फायनान्सेसचा प्रॉब्लेम होता किंवा ऑफिसमध्ये काही टेन्शन होतं म्हणून आपल्याला तो त्रास होता, तो कारण जरी बाजूला झाला आणि तरीही आपली भावना तशीच होत असते तर तेव्हा मात्र आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे धाव घेतली पाहिजे. सोबतच काही ना काही कारणाने जर आपली झोप ही व्यवस्थित होत नसेल, आपलं जेवण व्यवस्थित होत नसेल आणि आपलं वजन घटत असेल, असं 2 आठवडे जर झाले असतील तर आपण मानसोपचार तज्ज्ञाकडे नक्कीच धाव घ्यायला पाहिजे.